आपण जे कपडे घालतो कधी विचार केलाय का की त्यांच्या मागे किती मोठी कहाणी असते, नाही ना? चला तर मग आज आपण हाच इंटरेस्टिंग प्रवास करणार आहोत, अगदी धाग्यापासून ते फॅशनपर्यंत. आपण रोज सकाळी कपाट उघडतो, काय घालायचं याचा विचार करतो. अगदी साधी गोष्ट वाटते, बरोबर? पण खरं तर आपण निवडलेल्या प्रत्येक कपड्यामागे एक मोठी गोष्ट दडलेली आहे. आपल्या गरजांची, आपल्या संस्कृतीची आणि हो, आपल्या इतिहासाची सुद्धा. पण एक मिनिट थांबा. आपण हा सगळा विचार करतो, पण मुळात आपण कपडे घालतोच का? हा प्रश्न अगदी बेसिक वाटेल, पण याचं उत्तर आपल्याला थेट मानवी गरजांच्या उगमापर्यंत घेऊन जातं. तर आजच्या या सफरीत आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत आपल्या कपड्यांच्या गरजेपासून. मग आपण बघू की वेगवेगळे ऋतू आपल्या कपड्यांवर कसा परिणाम करतात. त्यानंतर आपण भारताच्या समृद्ध वस्त्र परंपरेची एक छोटीशी टूर करू. आणि हो, एक साधा धागा कापडात कसा बदलतो हेही पाहू. आणि शेवटी इतिहासात डोकावून बघू की कपडे काळानुसार कसे बदलत गेले. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, आपली कपड्यांची गरज. म्हणजे ही गरज निर्माणच कशी झाली? सोप्या भाषेत सांगायचं तर कपड्यांची दोन मुख्य कामं आहेत. पहिलं म्हणजे ऊन, पाऊस, थंडी यांपासून आपलं रक्षण करणं. आणि दुसरं, जे तितकंच महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपली सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख दाखवणं. आता संरक्षणाचा मुद्दा आलाच आहे, तर मग ऋतूंचा आणि कपड्यांचा काय संबंध आहे ते पाहूया. म्हणजे हवामान बदललं की आपल्या कपड्यांमध्ये काय बदल होतो. आणि हा फरक तर अगदीच स्पष्ट आहे, नाही का? उन्हाळ्यात बघा, आपण कसे हलके, हवादार, शक्यतो सुती कपडे निवडतो. आणि हिवाळ्यात बरोबर उबदार, लोकरीचे, अंगाला उष्णता देणारे कपडे आपण वापरतो. ऋतूंचा प्रभाव तर आपण पाहिला, पण आता जरा हवामानाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारताचा विचार करूया. कारण आपल्या देशात जी वस्त्रांची विविधता आहे ती खरंच अविश्वसनीय आहे. आणि या सफरीची सुरुवात आपण आपल्या महाराष्ट्रापासूनच करूया. कारण महाराष्ट्राला वस्त्रांचा एक खूप मोठा आणि समृद्ध वारसा लाभला आहे, जो इथल्या मातीतच रुजला आहे. इथे बघा, पैठणची पैठणी तर जगप्रसिद्ध आहेच, पण त्यासोबत औरंगाबादच्या हिमरू शाली, सोलापूरच्या चादरी आणि येवल्याच्या साड्या. प्रत्येक प्रदेशाची आपली एक वेगळी ओळख आहे, एक वेगळी कला आहे. ही तर झाली फक्त महाराष्ट्राची गोष्ट. आता विचार करा, संपूर्ण भारतात किती विविधता असेल. चला एक नजर टाकूया. लखनवी चिकन, काश्मीरी सिल्क, बनारसी सिल्क, नावं ऐकली तरी डोळ्यासमोर ती कला येते. कडियल साड्या, पोचमपल्ली इकतात, म्हैसूर सिल्क, हे सगळी केवळ कापडांची नावं नाहीयेत, तरी भारताची खरी सांस्कृतिक ओळख आहे. प्रत्येक ठिकाणचं हवामान, तिथल्या परंपरा आणि तिथे उपलब्ध असलेली साधनं, या सगळ्यांतून ही अप्रतिम वस्त्रकला जन्माला आली आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोणते कपडे आहेत आणि ते कुठे बनतात. पण आता सर्वात इंटरेस्टिंग प्रश्न, ते बनतात कसे? एका धाग्याचा प्रवास कसा होतो? आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहेत हे दोन साधनं, चरखा आणि हातमाग. कित्येक शतकांपासून हीच साधनं धाग्याला कापडाचं रूप देत आली आहेत. सूतकताई आणि विणकाम या दोन मूलभूत गोष्टी आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया कशी चालते बघा. सगळ्यात आधी शेतातून कापूस वेचला जातो. मग त्या कच्च्या कापसापासून चरख्यावर धागा तयार केला जातो, ज्याला सूतकताई म्हणतात. त्यानंतर हातमागावर हे धागे एकत्र विणून त्याचं कापड बनतं. आणि शेवटी त्या कापडाला रंग दिला जातो, त्यावर प्रक्रिया केली जाते आणि मग त्यातून आपले कपडे तयार होतात. म्हणजे एका छोट्याशा रोपापासून ते आपल्या अंगावरच्या कपड्यांपर्यंतचा हा एक मोठा प्रवास आहे. आता आपण आजच्या सफरीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. चला थोडे इतिहासात डोकावूया आणि बघूया की युगांनुसार कपड्यांमध्ये कसे बदल होत गेले. हे चित्र बघा किती बोलकं आहे. जसा माणूस उत्क्रांत होत गेला तसे त्याचे कपडेही बदलत गेले. सुरुवातीला फक्त गरज म्हणून वापरले जाणारे कपडे आता एक स्टाईल स्टेटमेंट, एक ओळख बनले आहेत. अगदी सुरुवातीला प्रागैतिहासिक काळात माणूस झाडाची पानं आणि साल वापरायचा. मग आलं हिमयुग. तेव्हा थंडीपासून वाचण्यासाठी प्राण्यांच्या कातडीचा वापर सुरू झाला. त्यानंतर शेतीचा शोध लागला आणि कापसासारखी पिकं घेणं शक्य झालं. आणि इथूनच विणकामाची सुरुवात झाली. आणि आजचं आधुनिक युग, अरे वा, आज तर आपल्याकडे तंत्रज्ञानामुळे कापडांमध्ये आणि स्टाईल्समध्ये इतकी विविधता आहे की विचारूच नका. म्हणजेच आपण जे कपडे घालतो तो फक्त एक कापडाचा तुकडा नसतो. त्यात हवामान, संस्कृती, तंत्रज्ञान आणि आपला संपूर्ण मानवी इतिहास विणलेला असतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कपडे निवडाल तेव्हा एक क्षणभर थांबा आणि विचार करा की आज आपण जी गोष्ट घालणार आहोत ती कोणती कहाणी सांगतेय.